नमस्ते सर्वांना. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट कन्सेप्टवर आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय? आपण जागतिक लेव्हलचा, ग्लोबल लेव्हलचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो ना, त्यावेळेस आपल्याला काही संकल्पना असतात, काही कन्सेप्ट असतात. ते जर आपल्याला प्रॉपर समजलं ना, तर आपल्याला मार्क्स भेटण्याचे चान्सेस भरपूर काय असतात. आता फॉर एक्झाम्पल सांगितलं, एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला विचारलं, की बाल्टिक कंट्री कोणत्या आहेत आणि बाल्कन कंट्री कोणत्या आहेत? पण आपल्याला या दोघांमध्ये डिफरन्सेस काय-काय ते माहीत नसेल, तर आपल्याला 2 संकल्पना आपल्याला प्रॉपर समजणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे, की आपल्याला बाल्टिक कंट्री ही जी संकल्पना आहे आणि बाल्कन कंट्रीज ही जी संकल्पना आहे, 2 संकल्पना समजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ सांगतो, या 2 संकल्पनाचं लोकेशन काय आपल्याला सर्वप्रथम ते समजणं फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण जागतिक लेव्हलचा अभ्यास करताना आहे ना, आपल्याला लोकेशन बऱ्यापैकी माहीत असलं पाहिजे. आता उदाहरण सांगतो, हा आशियन कॉन्टिनेंट आहे, ओके. हा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे. इथं नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट आहे, इथं साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट आहे आणि इथं युरोप कॉन्टिनेंट आहे. हा जो कॉन्टिनेंट आहे ना, हा युरोप कॉन्टिनेंट आहे आणि आपण जी चर्चा करणार आहे ना आज, या युरोप कॉन्टिनेंट बद्दल चर्चा करणार आहे. युरोप खंडाबद्दल चर्चा करणार आहे आणि त्या कॉन्टिनेंटमध्ये ना 2 संकल्पना येतात. ते म्हणजे बाल्कन कंट्रीज आणि बाल्टिक कंट्री. ह्या 2 संकल्पनांमध्ये ना आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, नाव पडले तरी कसे? समजलं का? कारण की पहिली गोष्ट म्हणजे नंबर सेकंड म्हणजे काय, आता बाल्टिक कंट्री म्हणजे कोणत्या आहेत? बाल्टिक कंट्री आणि बाल्कन कंट्री. हे जे काय नाही, हे बघा, हे 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 ह्या ज्या कंट्रीज आहे ना 3, ह्या बाल्टिक कंट्रीज आहे आणि हा जो पेनिन्सुला आहे ना, हे बघा, हा जो द्वीपकल्प आहे ना, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. हा पेनिन्सुला याला बाल्कन कंट्रीज म्हटलं जातं. समजलं? इथं इटली नावाचा एक छोटासा देश आहे. इटली नावाचा देश आहे. याच्या पूर्वेच्या साइडला हा जो पेनिन्सुला आहे, म्हणजे इथं टर्की आहे. टर्की आणि इटली आहे. दोघांच्या मध्यभागामध्ये हा कॉन्टिनेंट येतो. हे बघा, हा कॉन्टिनेंट येतो. याला म्हणतात, काय म्हणतात? बाल्कन कंट्रीज म्हणतात आणि याला जे म्हटलं जातं ना, याला बाल्टिक कंट्री म्हटलं जातं. बाल्टिक याच्यासाठी की इथं बाल्टिक सी आहे. समजलं का? इथं बाल्टिक समुद्र आहे. समुद्राला खेटून या 3 देशांचा समावेश होतो. कोणकोणते 3 देश आहे? एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुएनिया. कोणकोणते 3 देश? एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुएनिया. एस्टोनियाची कॅपिटल काय आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. एस्टोनियाची कॅपिटल आहे टॅलिन. एस्टोनिया, टॅलिन, लॅटव्हिया, रिगा, लिथुएनिया, विल्नियस. या 3 कंट्री कोणकोणत्या आहेत? एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुएनिया. या 3 देशांमध्ये 3 देश म्हणजे कोणते? ते बाल्टिक कंट्री आहे. हे एकदा दोनदा बघितलं त्यानंतर तुम्हाला समजून जाईल. मॅपमध्ये ना तुम्ही ते 3 लोकेशन लोकेट करायचं. कोणकोणते? एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुएनिया. या 3 कंट्रीना म्हटलं जातं बाल्टिक कंट्री. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. याच्या पुढे जर क्वेशन विचारला, त्या 3 देशामध्ये कोणकोणते देश आणि युरोपियन युनियनचा सदस्य आहे? त्यांची करन्सी काय? युरो आहे आणि नाटोचा पार्ट आहे का नाही? हे आपल्याला 3 गोष्टी पण समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की फ्युचरमध्ये जर क्वेशन रोटेट झाला ना, आपल्या तिथं मार्क्स जाता कामा नये. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो, एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुएनिया या तिन्ही देश जे काही युरोपियन युनियनचे सदस्य आहे. समजलं? त्यांची करन्सी जे काय ना, ती युरो आहे आणि नंबर 3 हे तिन्ही देश जे काय ना, नाटोचे पार्ट आहे. नाटो ही जी संघटना आहे ना, आंतरराष्ट्रीय लेव्हलला एक्झिस्ट करते. ती ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ते एक प्रकारचे सिक्युरिटी पॅक्ट आहे, वॉशिंग्टन ट्रिटीनुसार आहे. सो ही तुम्हाला 3 गोष्टी समजल्या पाहिजे. समजलं? बाल्टिक कंट्री समजलं. आता बाल्कन कंट्रीज आपण समजून घ्या. बाल्कन कंट्री समजून घेताना काय असतं माहिती आहे का? इथं इटली नावाचं छोटं, तुम्ही युरोप कॉन्टिनेंट समोर ओपन करायचं ऑक्सफोर्डच्या अॅटलासमध्ये. त्याच्यामध्ये इटलीचं प्रॉपर लोकेशन समजून घ्यायचं. इटलीच्या लोकेशनच्या पुढच्या साइडला, ईस्ट साइडला आणि टर्की, हे जी टर्की ना आशिया कॉन्टिनेंटमध्ये, टर्कीच्या वेस्ट साइडला. समजलं की याच्या मध्य भागामध्ये हा जो पेनिन्सुला आहे ना, याला काय म्हणलं जातं? बाल्कन पेनिन्सुला. बाल्कन पेनिन्सुलामध्ये ना कोणकोणत्या देशांचा समावेश होतो मी तुम्हाला आता क्लिअर सांगतो. फक्त तिथं मार्क्स करून घ्या तुम्ही. इथं स्लोवेनिया नावाची एक छोटीशी कंट्री आहे बघा इथं. इथं स्लोवेनिया नावाची छोटीशी कंट्री आहे. इथं क्रोएशिया नावाची छोटीशी कंट्री, इथं बॉस्निया नावाची, इथं लिहिलेलं नाही, मी सांगतोय तुम्हाला मी. इथं स्लोवेनिया, इथं क्रोएशिया, इथं बॉस्निया, इथं मॉन्टिनेग्रो, कळलं का? आणि इथं ग्रीस नावाची छोटीशी कंट्री आहे. त्याच्यानंतर इथं मॅसिडोनिया, इथं सर्बिया नावाची एक छोटीशी कंट्री आहे. इथं बल्गेरिया, रोमानिया या नावाच्या कंट्रीज. हा जो पेनिन्सुला आहे ना, हा याला गोल सर्कलमध्ये मार्क करून घ्यायचा आणि हा जो पेनिन्सुलाला म्हणलं जातं कोणता? बाल्कन पेनिन्सुला आणि इकडे काय म्हणतात? बाल्टिक पेनिन्सुला. इथं आहे ना रिसोर्सेस भरपूर काय असतात. त्यामुळे याचं इम्पोर्टन्स ग्लोबल लेव्हलला भरपूर काय असतं. समजलं? आणि तुम्हाला समजून घ्या, अजून प्रिपरेशन करताना आपण ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. इटलीच्या पूर्व साइडला इथं इथं कोणता सी आहे? समजलं? इथं अड्रियाटिक सी आहे. अड्रियाटिक सी आणि इथं कोणता? एजियन सी आहे. या दोघांच्या मध्यभागात कोणकोणत्या स्ट्रेटनी सेपरेटेड झालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट ब्लॅक सी आहे. ब्लॅक सी इथं कौझो सी आहे. या दोघांमधले स्टेट कोणती ते सुद्धा समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने डिफरन्सेस आपण समजून घेतलं पाहिजे. जर आपण अशा पद्धतीने डिफरन्सेस समजून घेतलं ना, प्रिपरेशन करणं फार सोपं पडत असतं. सो गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.